22 एप्रिल 2025ला झालेल्या पहलगाम हल्ल्याला भारताने अखेर सडेतोड उत्तर दिलंच आणि ते उत्तर म्हणजे ऑपरेशन सिंदूर. भारताने हा हल्ला व्यवस्थित आणि पूर्ण प्लॅनिंग करूनच केला आहे. तर नमस्कार, मी तेजश्री आणि प्रेरणासागर शब्दांचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत. आज म्हणजे 7 मे 2025 मध्यरात्री 1:30च्या सुमारास जेव्हा आपण सगळे अगदी गाढ झोपेत होतो त्यावेळी भारताने POK म्हणजेच पाक ऑक्युपाईड काश्मीरवरती एअर स्ट्राईकने हल्ला केला. POKमधील 9 दहशतवादी ठिकाणे ब्लास्ट करून उडवली गेली. या हल्ल्यात जवळपास 100 दहशतवादी ठार केले गेले. उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेदरम्यान भारतीय सैन्याने पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणावर हल्ला केलेला नाही. 9 ठिकाणे जिथे एअर स्ट्राईक करण्यात आली ते म्हणजे कोटली, गुलपूर, भिंबर, सियालकोट, मुरिदके, चाकमरू, मुझफराबाद आणि बहावलपूर. सगळ्यात महत्त्वाचा हल्ला म्हणजेच बहावलपूरच्या जैश-ए-मोहम्मदच्या हेडक्वार्टरवरचा, जिथे दहशतवादी ट्रेनिंग घेत असायचे. हा हल्ला मध्यरात्री 1:30च्या सुमारास सुरू झाला आणि 1:51च्या दरम्यान ही मोहीम यशस्वीरित्या पार पडली गेली. भारत एअरफोर्सची कोणत्याही प्रकारची हानी यामध्ये झालेली नाही. पण या हल्ल्यात पाकिस्तान एअरजेट खाली पाडण्यात आलं, जे भारताच्या हद्दीत घुसलं होतं. पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या भारतीय बांधवांना ऑपरेशन सिंदूरने खरी श्रद्धांजली दिली.